बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका 25 वर्षीय हॉटेल चालकाची चाकून भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दोन गटांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला आरोपींनी लक्ष्य करत जीवघेणा हल्ला केला। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। समोर आलेल्या माहितीनुसार विलास नवनाथ घुले, वय वर्ष अवघ 25, राहणार टाकळीचा आहे तो, तालुका केजमध्ये, असं मृत तरुणाचं नाव आहे। विलास आणि त्याचा मित्र आकाश चाळक हे दोघे मिळून टाकळी येथे हॉटेल चालवत होते। 20 जून रोजी त्यांच्या हॉटेलमध्ये उमेश माने नावाचा व्यक्ती बसला असताना काही जण तेथे आले आणि त्याच्याशी वाद घालू लागले। वैयक्तिक कारणातून सुरू झालेल्या वादाचं रूपांतर मात्र मारहाणीत झालं। उमेश माने याला शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला करण्यात आला। परिस्थिती गंभीर होताच उमेश तेथून पळून गेला। त्याला वाचवण्यासाठी आणि वाद शांत करण्यासाठी विलास घुले आणि त्याचे सहकारी पुढे सरसावले, मात्र मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विलासवरच आरोपींनी हल्ला चढवला आणि तू आमच्यामध्ये पडू नको असं म्हणत आरोपींनी धारदार चाकून त्याच्या पोटावर वार केला। गंभीर जखमी झालेल्या विलासचा उपचारापूर्वीच मृत्यू देखील झाला। घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले। तरुणाचा कोणताही दोष नसताना त्याची हत्या झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी केज शहरात रास्ता रोको आंदोलन देखील केलं। आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली। विलास याच्या हत्येनंतर केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। आता या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे।